प्लास्टिकपासून बनवलेले जैवइंधन हे पेट्रोलियम आधारित इंधनांना पर्याय आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होते. याशिवाय ही प्रक्रिया ऊर्जा पुनर्प्राप्त करण्यास मदत करते आणि नवीन नोकऱ्या आणि उद्योगांना चालना देते. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी प्लास्टिक वेस्ट टू बायोफ्युएल बिझनेस व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन येत आहे. रॉ मटेरियल: पॉलिप्रॉपिलीन प्लास्टिक, पॉलिथिलीन प्लास्टिक, कॅटालिसिस, प्लांट अँड मशिनरी, सॉर्टिंग अँड श्रेडिंग मशीन, पायरोलिसिस रिॲक्टर, कंडेन्सर युनिट, पोल्युशन कंट्रोल युनिट. प्रोसेस: पॉलिप्रॉपिलीन आणि पॉलिथिलीन प्लास्टिकचे वर्गीकरण करून श्रेडिंग मशीनमध्ये तुकडे केले जातात आणि नंतर पायरोलिसिस रिॲक्टरमध्ये कॅटॅलिसने गरम केले जातात, जिथे प्लास्टिकचे बाष्पीभवन होते आणि कंडेन्सर युनिटमध्ये थंड करून जैवइंधनात रूपांतरित केले जाते. या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या वायूवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण युनिटचा वापर केला जातो. परिणामी इंधन नंतर फिल्टर केले जाते आणि साठवले जाते. तर आज आपण प्लास्टिक कचऱ्यापासून जैवइंधन व्यवसायाबद्दल जाणून घेतले. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.